मी संदीप कुलकर्णी, मी राजश्री देशपांडे आणि आम्ही आज इथे हबमध्ये आलोत या आमच्या सत्यशोधकच्या शो साठी ऑडियन्सना आणि सगळ्या आमच्या बंधू भगिनींना भेटायला फार आनंद होतोय की आम्ही जी मेहनत केली आहे आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं जे काम आम्ही या सिनेमामध्ये आणलं आहे ते आज लोकांच्या साह्याने पुढे जात आहे याचा फार आनंद होतो आहे. कारण हा आता सिनेमा राहिलेला नाही आहे, हे एक मोठं मिशन आहे आणि हे मिशन मला असं वाटतं आता लोकांच्या हातात आहे. त्यामुळे खरंच जिथे थिएटर्समध्ये सिनेमा लागलेला नाही आहे तिथे सांगा तुमच्या तिथल्या मॅनेजरला, थिएटरवाल्यांना की हा सिनेमा लावा, आम्हाला पाहायचा आहे. कारण आता ऑडियन्समुळेच हा सिनेमा मोठा होईल. आमचं काम आम्ही केलं आहे, हां आमचं जेवढंच काय मेहनत करायची ती आम्ही केली आहे, पण आता तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही सांगा सो दॅट त्या भागातल्या मुलांना आणि त्या भागातल्या सगळ्या परिवाराला तो सिनेमा पाहायला मिळेल. हां त्याच्यासाठी आता तुम्ही तुमचं कार्य करा. क्या मैसेज देना चाहेंगे सर इस पिक्चर से आप? मैसेज तो महात्मा फुले और सावित्रीबाई ने दिया हुआ है. हमने तो किरदार निभाया है, लेकिन जो भी उनका काम है, जो फिल्म में आया है, जो हमने मेहनत की है, अब बस वो ऑडियंस है उसको बड़ा करें, उसको आगे ले जाए. ऑडियंस का तो बहुत प्यार मिल रहा है यहाँ पे देखे नहीं, लेकिन फिर भी अभी भी कहीं थिएटर्स में लगा नहीं है. तो थिएटर्स, हमारे डिस्ट्रीब्यूटर और जो थिएटर वाले हैं ना, ये समझ लें कि ये बहुत ज़रूरी फिल्म है और इसको सब जगह पे लगाना चाहिए ताकि उस इलाके के लोगों को भी देख पाए ना फिल्म, है ना. प्यार तो मिल ही रहा है, इसीलिए तो हम कह रहे हैं कि प्यार को बांटो ना, प्यार को बढ़ाओ ना. दर्शकों से क्या कहना चाहेंगे? इसको दर्शकों को, अब दर्शकों को देखनी है फिल्म, और जो नहीं देख पाए उसको क्या कहना चाहेंगे? वो देखें. मैनेजर को बोले, थिएटर जो पास में तुम्हारे थिएटर है उसको मैनेजर के पीछे पड़े, उसको बोलो ये फिल्म लगाओ हमारे लिए. 2 बार हो गया. देखिए मॅडम तुम्ही काय बोलणार? आता संदीप ने सगळं काही बोललेलं आहे, पण आभाळा एवढं यांचं काम आहे जे दाखवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे. खूप महत्त्वाचा संदेश आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल ना तर लहान मुलांना सुद्धा या गोष्टी कळत आहेत. त्यामुळे तुमच्या अख्ख्या पूर्ण कुटुंबाला घेऊन या, सिनेमा बघा, याच्यावर चर्चा करा. तुम्ही पुस्तकं परत उघडून बघा की काय काय आपल्याला शिकवलेलं आहे. कारण आजही आपण जे काही दाखवलेलं आहे 200 वर्ष पूर्वीचं, आजही बऱ्याच गोष्टींवर काम केलेलं नाही आहे. तर तुम्ही बघा सिनेमा, तो अनुभव घ्या आणि तो अनुभव जो घेतलेला आहे त्याच्यावर काम करा, जसं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. मैम आज की तारीख में जो पिक्चर बनते हैं उसमें जाने से पहले लोग सोचते हैं कि ये पिक्चर देखने जैसा है कि नहीं है, समाज में कैसा संदेश रहेगा, लेकिन ये पिक्चर में अपने इतिहास को बताया गया है और लोगों में कहीं ना कहीं जागरूकता जगाई गई है. तो ऐसे लोगों को पिक्चर और बनने चाहिए कि नहीं बनने चाहिए? बनने चाहिए. ये हमारे एक्चुअल हीरोज़ है ना, ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले हमारे हीरोज़ है और ये एग्ज़ाम्पल्स लोगों के लिए बहुत ही इम्पॉर्टेंट है. और यही एग्ज़ाम्पल्स आज छोटे बच्चों के तक पहुंचने चाहिए कि ऐसे 2 लोग थे, ऐसे लोग थे जिनके वजह से आज हम सब खड़े हैं. तो ये घर घर तक पहुंचना चाहिए ये संदेश. सर मैम आप दोनों से क्वेश्चन है, एक महान लोगों का एक्टिंग करना है कि तो कितना चैलेंजिंग रहता है महान पुरुष का रोल? बहुत चैलेंजिंग रहता है, बहुत काम करना पड़ता है हमें. ऐसा नहीं है कि आप बस हाथ में ले लो कर लो, बहुत पढ़ना पड़ता है, बहुत देखना पड़ता है, बहुत सोचना पड़ता है. और ये 2 ऐसे किरदार हैं जिनके लिए समाज में रहना हमारे लिए बहुत ज़रूरी है. जैसे संदीप ने और मैंने, हम दोनों ने इतना समाज में रह के समाज की बातों को समझ के ये किरदारों को निभाया है. तो मेहनत तो बहुत लगती है क्योंकि आप ऐसे ही पढ़ के नहीं कर सकते. आपको ये बहुत जवाबदारी का काम होता है और इसलिए मैं कह रहा हूँ कि हमने तो अपनी जवाबदारी निभाई है. अब थोड़ा ऑडियंस अपनी जवाबदारी निभाए और लोगों को जाके, मतलब क्यों क्या होता है ना कि जैसे आपने कहा कि ऐसी फिल्में बननी चाहिए या देखनी, तो अब तो ये बिल्कुल साबित हो चुका है, तो देखनी तो चाहिए, लोगों को अच्छी भी लग रही है. तो अब लोगों के हाथ में है कि वो अपने अपने इलाके के थिएटर में जाके बताएं ये फिल्म लगनी चाहिए, उनके थिएटर में होनी चाहिए, है ना. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या गोरेगाव विधानसभेच्या वतीनं
आज या ठिकाणी गोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी पाईकराव आणि महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष रेश्मा खान यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज सत्यशोधक हा महात्मा फुले आणि सावित्री ज्योती फुले यांच्या जीवनावर आधारित असलेला पिक्चर या ठिकाणी त्याच्या शोचं आयोजन केलेलं होतं आणि या निमित्ताने या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची ज्यांनी भूमिका केली आहे त्या अभिनेत्री राजेश्री देशपांडे आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे ते अभिनेते या ठिकाणी संदीप कुलकर्णी या दोघांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा विशेष शो आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी आज आमच्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचे या ठिकाणी युवा अध्यक्ष सुनील बोर्डे साहेबांचे या ठिकाणी फोटोग्राफर आदरणीय महेशजी लंकेश्वर त्याचप्रमाणे तालुक्यातील आमचे सगळे पदाधिकारी छायाताई राऊत आणि या ठिकाणी आमचे रमेशजी परांदे विजयजी सागरे गुरुनाथ गायकवाड आमचे लक्ष्मण पाईकराव शेषराव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जो शो आयोजित केलेला होता मी रिपब्लिकन पक्षाचा उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव आदरणीय संदीपजी कुलकर्णी यांना लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी आजही या वर्तमान स्थितीमध्ये महात्मा फुल्यांची भूमिका साकार करून नव्या पिढीला महात्मा फुले या ठिकाणी सादर या ठिकाणी जाणवून देण्याचं आणि महात्मा फुले म्हणजे काय हे या ठिकाणी या चित्रपटामध्ये साकार केलं त्याबद्दल मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि महात्मा फुलेंच्या सर्व अभियानाच्या वतीनं कुलकर्णीजी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो उदंड आयुष्य लागून याही पुढं उत्तरोत्तर आणखीन अशा अभिनयामधल्या भूमिका तुमच्याकडून साकार होत यासाठी रिपब्लिकन परिवाराच्या वतीनं तुम्हाला मी शुभेच्छा देतो या ठिकाणी राजश्री देशपांडे या आमच्या अभिनेत्रीने सुद्धा सावित्रीबाई ज्योती जिवंतपणे साकारली आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडून अशी चरित्रातली या ठिकाणी महानायकांची नायिकांची चरित्र या ठिकाणी लोकांसमोर आणण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभत होताना अशी विनंती करतो आज खरं म्हणजे आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय सीमाताई आठवले या ठिकाणी येणार होत्या आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी सन्मान करण्याचं ठरवलं होतं काही अपार्य कारणामुळे ते आल्या नाहीत पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी आलात आमच्या प्रेमाचा स्वीकार केला त्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रामदासजी आठवले यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमचा अभिनय अशा तऱ्हेने उत्तरोत्तर वाढत जाऊ अशा तऱ्हेच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदीप कुलकर्णी साहब आगे बढ़ो संदीप कुलकर्णी जी आगे बढ़ो राजश्री देशपांडे आगे बढ़ो राजश्री देशपांडे आगे बढ़ो जय भीम धन्यवाद मैडम क्या कहना चाहिए आपने सत्यशोधक जो आई है क्या कहना चाहिए ये मूवी बहुत अच्छी मूवी है एक्चुअली ये निखिल जी ने जो मूवी बनाई है ये समाज को एक बहुत अच्छा मैसेज जाता है खास करके मेरा मैसेज ये है कि ये नए जनरेशन को ये मूवी देखनी चाहिए और ये बहुत अच्छी मूवी है हम लोग आने वाले टाइम पे और एक शो मैं अरेंज करूँगी और कोशिश करूँगी कि मुंबई में हर थिएटर में ये सत्यशोधक मूवी रिलीज़ किया जाए मैडम तुम्ही काय बोलणार खूप छान आहे खूप छान आहे आजकालच्या मुलांपर्यंत हेच एक मार्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचा ह्या माध्यमातून त्यांच्याबरोबर पहिल्याचा हा संदेश जातो आता आपण सांगणार तर किती सांगणार आपण नाही सांगू शकत तेवढं ते मूवीमधून त्यांना शिकायला भेटेल तेवढं शिकली पाहिजे खूप छान आहे त्याच्यामध्ये महापुरुषांचे विचार आहेत आणि खूप आवडला आणि भरपूर जर आम्ही 200 तिकीट म्हणजे एक हॉल बुक केला पूर्ण समाज त्याच्यामध्ये पिक्चर बघतोय आणि खूप छान वाटलं सगळ्यांना आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की कलाकार आले डायरेक्ट स्पर्श दिसण्यासाठी तर अजून त्याच्यामध्ये खूपच चांगलं आहे आणि खूप आवडलं अजून मी ह्या मूवीचा पिक्चरचा प्रचार करणार सगळ्यांनी बघावा हेच जय भीम महात्मा ज्योती सत्यशोधक पिक्चर खूप छान वाटला
त्या काळामध्येच गेलो आणि आज मी जी स्त्री उभी आहे केवळ असं वाटतं की हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईची जी मेहनत आहे आणि त्यांचा जो त्याग आहे तोच आज फलदायी झालेला आहे आणि मला 3-4 वेळा मी भावूक झालेली त्यांचे जे सावित्रीमाईचे जे अंगावरती शेण वगैरे टाकलेलं बघून खूप खूप म्हणजे त्या दोघांना अभिवादन.